हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलेलो आहे आपण इकोझनचा 3 HP सोलर पंप बघण्यासाठी. म्हणजेच त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. जो बोरवेलचा पंप आहे आपला इकोझनचा, तो बंद झालेला होता, म्हणजे मोटर पाणी मारत नव्हतं. तर तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आज आपण आलेलो होतो. तर चला बघूया, कारण की भरपूर जणांकडे बोरवेलचे सोलर पंप भरपूर ठिकाणी इन्स्टॉल झाले आणि त्यांना काही वेळेस प्रॉब्लेम येतात, तर तो प्रॉब्लेम कळत नाही. तर आता इथं बघूया काय प्रॉब्लेम झालेला आहे काही नाही, आणि तो सॉल्व करून देऊया आणि त्याच्यावरती काय उपाय ते सगळं काही बघूया. चला, तर मित्रांनो, आता जवळपास इथला आम्ही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला आहे. तर चला तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो पहिले काय होता आणि त्याच्यावरती निवारण काय केलं आम्ही ते बी सांगतो. चला, आता इथं मोटर आम्ही जवळपास 300 फुटाला सोडली ती, 300-350 फूट. कंपनीकडून 210 फूट पाईप आलेला होता, पण काकांनी जवळपास 100 फूट एक्स्ट्रा आणून त्यांनी टाकलेला होता. आणि बघू शकता, आणि हे जे बोरवेल याच्यामध्ये मुळ्या गाळ्या जास्त आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा मोटर चालू होत नव्हती, सारखी ड्राय रन व्हायची. आणि मोटर ड्राय रन झाल्यानंतर त्याला उपाय या दोन ज्या पिना दिसते त्या 10-1 मिनटं काढून टाकावं लागत्या आणि त्यानंतर परत कनेक्ट करायच्या. आणि 10 मिनटानंतर जरी परत सोलर चालू नाही झालं आणि परत जर ड्राय रन दाखवलं तर समजायचं मोटरीचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढं गंजलेला असेल किंवा तो सॉफ्ट राहतो, तो काही वेळेस फोडून जातो किंवा डॅमेज होऊन जातो. तर आता इथं आम्ही मोटरवरती ओढली थोडीशी, तर मोटर चालू झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ इथं मोटरीचा काही प्रॉब्लेम नाही. आणि ड्राय रन पण आता क्लिअर झालेले आहे. म्हणजे इथं प्रॉब्लेम असा होता का जे बोर आहे याच्यामध्ये मुळ्या होत्या खूप, आणि त्या मुळ्यांमुळे मोटर थोडीशी पॅक झालेली होती. आपला जो हेड सॉफ्ट जो बिंगतो तो थोडासा जाम झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी मोटर 50-1 फूट वरती ओढली, त्याच्यामुळे त्या थोडीशी साफ झाली. आता पाणी चालू झालेलं आहे. चला, तुम्हाला आता याचं पाणी प्रेशर पण दाखवतो. चला तर आता मोटर चालू करून बघूया. चला, मोटर चालू केलेली आहे. चालू केल्यानंतर जवळपास 15 ते 20 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी. चला, आता पाणी प्रेशर बघूया किती काय वगैरे. हे बघू शकता, जवळ 300 मोटर बंद होऊन 2-1 हप्ते झाले होते. कंपनीने कॉन्टॅक्ट केला पण कंपनीची काही माणसं आली नाही. त्यासाठी आपण आलेलो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यासाठी. चला, आता पाणी येईलच 15-20 सेकंदामध्ये, थोडासा वेळ लागतो. तर हे बघू शकता, आता मोटर चालू झालेली आहे, पण मग बोरला पाणी थोडं कमी असल्यामुळे प्रेशर थोडासा कमी आणि चालू झालेली आहे. बघू शकता, अगोदर पाणीच मारत नव्हते. हे बघा, तोच पाईप आहे. आता जवळपास 250 फुटावरती ओढलेली मोटर. बघू शकता, 70 मीटर हेडपंप याच्यामध्ये आपण कनेक्ट केलेला आहे. जवळपास वर्ष होत आलेलं आहे पंप इन्स्टॉल होऊन. किंवा बोरवेलला पाणी कमी असल्यामुळं थोडंसं कमी चालतं आहे. आता पाणी संपलं असेल होते, त्याच्यामुळे प्रेशर कमी झालं. बघू शकता. चला, आता तिकडे जाऊन बघूया. तर मित्रांनो, आता इथला जो प्रॉब्लेम आहे आपण तो सॉल्व करून दिलेला आहे. इथला प्रॉब्लेम असा होता की मोटर जास्त खाली सोडेल होती आणि तिच्या मानाने त्याला व्होल्टेज थोडंसं कमी पडत होतं, त्याच्यामुळं पाणी प्रेशर कमी होतं. आता सावली आहे, त्याच्यामुळे सावली म्हणजे लगेच पाणी कमी होतं, आणि ऊन पडला का लगेच पाणी प्रेशर वाढतं. आणि दुसरा म्हणजे मेन प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यामध्ये मुळ्या होत्या. त्या मुळ्या ज्या आहे त्या हेडला गुंडाळल्या होत्या, म्हणजे हेड थोडासा पॅक होईल होता. त्याच्यामुळं मोटर चालू व्हायची पण पाणी फेकीत नव्हतं, त्याच्यामुळे मोटर थोडी वरती ओढली, साफ केली. काही वेळेस काय होतं, काही वेळेस खारं पाणी राहतं, खाऱ्या पाण्याने क्षारने मोटर जाम होऊन जाते, हेड पॅक होऊन जातं. त्याच्यामुळं बोरवेलची जी मोटर राहते ती 2-4 महिन्यातून म्हणा किंवा 5-6 महिन्यातून म्हणा वरती ओढायची, आणि त्याचा जो हेड आहे तो साफ करायचा. त्यातले कचरा वगैरे घाण वगैरे असेल किंवा पॅक व्हायला असेल ते असे आणि क्षारनी, तर ते साफ करून घ्यायचे आणि परत मोटर बोरवेलमध्ये सोडून द्यायची. आणि समजा मोटर चालूच नाही झाली तर समजायचा त्याचा जो मधला जो सॉफ्ट आहे तो सॉफ्ट काही वेळेस खराब होऊन जातो बोरवेलच्या खाऱ्या पाण्याने. आणि दुसरा म्हणजे जर काही प्रॉब्लेम असला तर कंट्रोलमध्ये काहीच नाही ओटा घालायचे, कारण की कंट्रोलर जर मध्ये जर प्रॉब्लेम झाला तर तो जास्त प्रॉब्लेम वाढून जातो आणि मोटर चालू होत नाही परत. तर त्यासाठी या 2-3 गोष्टी. मोटर, आता बोरवेलची जी मोटर आहे ती पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्यातलं मेन म्हणजे कूलंट पाणी चेक करायचं. पाणी जर कमी असेल त्यामध्ये फिल्टरचं किंवा साफ स्वच्छ कोणतं बी पाणी भरून द्यायचं, म्हणजे जेणेकरून मोटर काही प्रॉब्लेम येत नाही. त्यावेळेस काय होतं, घाईमध्ये बोरवेलच्या ज्या मोटर आहे त्या खाली सोडून देतो आपणही, आणि पाणी कमी असलं का नंतर प्रॉब्लेम येऊन जातो. त्याच्यामुळे सर्वात पहिले पाणी चेक करायचं आणि त्यानंतर तिची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार खाली सोडायची मोटर, म्हणजे पाणी चांगल्या पद्धतीनं जातं. आणि मेन म्हणजे जी की आपली जी केबल आहे DC, ती जवळपास सरसकट टाकायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मग कसं, जर तिला जर जॉईंट असले तर लोड जास्त असल्यामुळे जॉईंट जळून जाते किंवा
खराब होऊन जाते, त्याच्यामुळे आपण मोटर बंद पडते आणि मोटर वरती ओढायला परत झेमेला राहतो, कारण की जास्त वरती ओढायची परत सोडायची खाली, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम राहतो. शक्यतो केबल सरसरट टाकायचे आणि पाण्यातला जो जॉईंट आहे तो एकदम पक्का द्यायचा, दुसरा काही प्रॉब्लेम नाही. आणि डायरन ज्यावेळेस होते त्यावेळेस फक्त या 2 ज्या पिन आहे त्या 5 ते 10 मिनटं काढून टाकायच्या आणि त्यानंतर मोटर फटकट ड्रायरन जर होईल असली तर मग चालू होऊन जाईल या पिनांद्वारे. जर दुसरा प्रॉब्लेम असला तर चालू नाही होणार. त्यासाठी या 2-4 गोष्टी, या 2-4 गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे तुमचा जो सोलर पंप आहे त्याला अडचण येणार नाही. कोणत्या कंपनीचा सोलर पंप असो त्याला काही विषय नाही, फक्त प्रॉब्लेम सारखाच येतो, काही विषय नाही, ड्रायरन असो किंवा इतर काही प्रॉब्लेम असो. त्याच्यामुळे या ज्या 2-4 गोष्टी आहे याची दक्षता घ्यायची. आणि मेन म्हणजे समजा जर तुमच्याकडे 3 HP सोलर आहे आणि तुम्हाला 300-350 फुटापर्यंत सोडायचं आहे, तुम्ही 70 मीटरचा हेडपंप आहे तुमच्याकडं, तर त्यासाठी आता इथं पाईपाची साईज बघू शकता, जवळपास 1.5 इंची साईज पाईप आहे. तर अशा साईजचा जो पाईप आहे तो सरसकट टाकण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून बारीक जो पाईप असेल तर त्याने जास्त दाब येतो आणि जास्त दाबामुळे पाणी प्रेशर वाढून जातो. त्यावेळेस काय होतं, आपण त्याला 2 इंचचा पाईप टाकतो, त्याच्यामुळे दाब पाहिजे तसा दाब बसत नाही आणि पाणी प्रेशर कमी चालतो, काही वेळेस पाणीच येत नाही. तर अशा काही 2-4 गोष्टी आहे. तर जास्त खाली सोडायचे असेल तर तुम्ही कमी साईजचाच पाईप वापरा, म्हणजे तुम्हाला पाणी प्रेशर चांगला भेटून जाईल, बघू शकता. आणि जर जास्तच खोल सोडायचे असले तर तुम्ही 100 मीटरचा हेडपंप वापरू शकता. तर चला आता बोरवेलच्या मोटरीला असा जर काही प्रॉब्लेम आला तर या 2-4 गोष्टी ज्या आहे त्या लक्षात ठेवायच्या आणि त्या निवारण करायचा. एक तर म्हणजे जास्त दिवसातून मोटरवरती ओढायची, साफ करायची आणि पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर यातलं जे कुलांट पाणी आहे ते नक्की चेक करायचं. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परत एकदा वरती ओढशाल तेव्हा बी एकदा चेक करायचं, कमी असेल तर भरून द्यायचं, म्हणजे मोटर वगैरे जळत नाही आणि काही इश्यू होत नाही. तर चला आता आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो इथंच थांबूया. आणि जर तुम्हाला सोलरविषयी काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकताय, म्हणजे त्याच्यावरती आपण निवारण करू जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असला तर. चला आजचा व्हिडिओ एवढंच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चला.